पावसाळी अधिवेशनापूर्वी ऑपरेशन टायगरवर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला फैसला करण्याची शक्यता आहे। टीएमसी आणि शिवसेना ठाकरेंच्या बंडखोर खासदारांच्या प्रकरणात पावसाळी अधिवेशनापूर्वी लोकसभा अध्यक्ष निर्णय घेतील अशी माहिती सूत्रांनी दिली। दोन्ही पक्षांची सुनावणी पूर्ण झाली आहे। टीएमसी आणि शिवसेना ठाकरेंच्या नेत्यांनी अध्यक्षांची 2 वेळा भेट घेतली। ठाकरेंच्या 6 खासदारांनी अध्यक्षांना भेटून शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेमध्ये सामील होण्याचे पत्र दिले। लोकसभा सचिवालयातच कायदेशीर आणि घटनाविषयक तज्ञांशी चर्चा सुरू आहे। डीएमके आणि टीएमसीच्या खासदारांना इंडिया आघाडीपासून वेगळे बसवण्याच्या प्रश्नावरही निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। दरम्यान यावर नाना पटोले यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात। देखो, ये सोची समझी चाल है। नरेंद्र मोदी जी जो कहेंगे वही ओम बिरला स्पीकर जो लोकसभा के वही करेंगे, तो ये सोची समझी चाल है। इसलिए ये जो कहानी बनाने की कोशिश कर रही है, ये सिर्फ दिखावा है। आमदार रोहित पवार लातूर दौऱ्यावर आहेत। जय क्रांती कॉलेज इथं कार्यकर्त्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। 29 जून रोजी नियोजित शेतकरी एल्गार मोर्चाची रणनीती या बैठकीमध्ये ठरवली जाणार आहे। जय क्रांती कॉलेज इथं कार्यकर्त्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं। 29 जून रोजी नियोजित शेतकरी एल्गार मोर्चा काढला जाणार आहे आणि त्या मोर्चा संदर्भात रणनीती आता ठरवली जाणार आहे। राज्यात पावसाची दमदार हजेरी। विविध भागात समाधानकारक ते जोरदार पावसाची नोंद। राज्याच्या सरासरी पावसात लक्षणीय वाढ झाली। पहिल्याच दिवशी मुंबईत पावसाची धुवाधार बॅटिंग पाहायला मिळते। मुंबईत जून महिन्याच्या सरासरीच्या तब्बल 52% पाऊस झालाय। खरीप हंगामासाठी दिलासादायक परिस्थिती निर्माण झाली, तर पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला। मुंबई शहर आणि उपनगरामध्ये मुसळधार पाऊस झाला। अनेक भागात 300 मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली। पालिकेची आपत्कालीन यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे। 7,000हून अधिक कर्मचारी तैनात आहेत। साचलेल्या पाण्याच्या वेगाने निचरा सुरू आहे। वाहतूक सुरळीत सुरू असं आयुक्त अश्विनी भिडे यांनी म्हटलं। अनेक भागात तब्बल 300 मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली। पाण्याचा निचरा सुद्धा वेगाने सुरू असल्याचं अश्विनी भिडे यांनी म्हटलं। दिशा सालियन प्रकरणाची सुनावणी घेण्यास नकार देण्यात आला। न्यायाधीश आशिष चव्हाण यांनी सुनावणीतून माघार घेतली। सुशांत सिंग राजपूत याची माजी व्यवस्थापक दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीतून मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आशिष चव्हाण यांनी बुधवारी माघार घेतली। तांत्रिक कारणास्तव त्यांनी या याचिकेवर आपण सुनावणी घेऊ शकत नसल्याचं याचिकाकर्त्यांना सांगितलंय। दिशाचे वडील सतीश सालियन यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली। या याचिकेत त्यांनी त्यांची मुलगी दिशा हिने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आल्याचा दावा केलाय। त्यासाठी भारतीय दंड संहितेतील संबंधित तरतुदीनुसार गुन्हा नोंदवण्याचे निर्देश देण्याची सुद्धा मागणी केली। न्यायाधीश सारंग कोतवाल व न्यायाधीश आशिष चव्हाण यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर बुधवारी सुनावणी होती। मात्र न्यायाधीश चव्हाण यांनी तांत्रिक कारणास्तव आपण या याचिकेवर सुनावणी घेऊ शकत नाही असे स्पष्ट केल्याने या याचिकेवरील सुनावणी आता आणखी लांबणीवर गेली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।